हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या लर्न विथ सुची या चॅनलमध्ये. मंडळी, आज ना मी तुम्हाला महत्त्वाची की देणार आहे इंग्लिश स्पीकिंगची. खूप महत्त्वाची वाक्य आहेत ती. ही जर तुम्हाला बनवता आली किंवा ही जर तुम्ही लर्न केली ना, तर तुम्हाला मोठी-मोठी वाक्य सहज जमतील आणि तुमचे ग्रामॅटिकल मिस्टेक सुद्धा होणार नाही. ठीक आहे, चला बघूया आजची वाक्य. जर तुम्हाला म्हणायचं असेल ना, मी आहे, तर कसं म्हणायचं? वाक्याची सुरुवात करायची आय एम. कशी सुरुवात करायची? आय एम. मी होतो किंवा होते असं म्हणायचं असेल वाक्यामध्ये तर तुम्हाला म्हणायचंय आय वॉज. आय वॉज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी ना मी तुम्हाला ह्याचेच आय एम, आय वॉज अशी एक्झाम्पल सुद्धा एक्सप्लेन करणार आहे. मी असेन किंवा मी राहीन असं आपल्याला म्हणायचं असेल तर म्हणायचं आय विल बी. आय विल बी. ठीक आहे. नंतर मंडळी, म्हणजे वाक्यामध्ये तुम्हाला वापरायचं असेल मी नसणार असं, तर तुम्हाला वापरायचं आय विल नॉट बी. आय विल नॉट बी. ठीक आहे. ह्याच्यापासून वाक्याची सुरुवात करायची. नंतर आहे मी होत आहे किंवा मी आहे असं म्हणायचं असेल तर आय एम बिंग. आय एम बिंग. ठीक आहे. नंतर मी होत होतो असं म्हणायचंय तर कसं म्हणणार? आय वॉज बिंग. काय वापरायचं? आय वॉज बिंग. ठीक आहे ना. नेक्स्ट सेंटेन्स मंडळी, मी झालो किंवा मी राहिलं आहे, काहीतरी राहिलंय असं म्हणायचंय तर आय हॅव बीन. आय हॅव बीन. मी झालो होतो किंवा मी राहिलो होतो किंवा विचार करून राहिलो होतो असं वाक्य वापरतो ना, तर तेव्हा त्या जागी आपल्याला हॅवच्या जागी हॅड वापरायचं. आय हॅड बीन. आय हॅड बीन. ठीक आहे. घाबरू नका, याचे एक्झाम्पल मी पुढे एक्सप्लेन करणार आहे. मी झालेलो असेन किंवा राहिलेलो असेन असं म्हणायचं असेल तर आय विल हॅव बीन. आय विल हॅव बीन असं वाक्याची सुरुवात असली पाहिजे. नेक्स्ट आहे मी नाही आहे असं म्हणायचं असेल तर आय एम नॉट. काय म्हणायचं? आय एम नॉट. मी नव्हतो किंवा नव्हते असं म्हणायचं असेल तर आय वॉज नॉट. कसं सुरुवात करणार? आय वॉज नॉट. समजतंय? चला आपण आता पुढे बघूया. नेक्स्ट आहे मी असायला पाहिजे किंवा असायला हवं असं वापरायचं असेल तर आय शुड बी. आय शुड बी. ठीक आहे मंडळी. नंतर आहे मी होऊ शकतो किंवा होऊ शकते असं म्हणायचं असेल तर आय कॅन बी असं यूज करायचं. आय कॅन बी. ठीक आहे. शकणेला कॅन म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट मंडळी, आपण आता ह्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. आय एम अ स्टुडंट. आय एम हॅपी. मी विद्यार्थी आहे, मी खुश आहे. आय वॉज ॲट द पार्क. मी गार्डन मध्ये होतो किंवा आय वॉज क्लिनिंग. मी साफसफाई करत होतो. आय विल बी इन लंडन टुमॉरो. मी उद्या लंडन मध्ये असेन. आय विल बी रेडी. मी उद्या तयार असेन. आय विल नॉट बी अवेलेबल टुमॉरो. मी अवेलेबल नसेन. आय विल नॉट बी अँग्री. मी रागात नसेन. आय एम बिंग केअरफुल. आय एम बिंग ऑनेस्ट. म्हणजे मी काळजीपूर्वक असेन किंवा खरोखर असेन. आय वॉज बिंग डिस्कस्ड इन द मीटिंग. मी हे मीटिंग मध्ये डिस्कस करणार होतो. आय हॅव बीन व्हेरी बिझी सिन्स माय 10th स्टँडर्ड स्टार्टेड. मी 10th स्टँडर्ड सुरू झाल्यापासून खूप बिझी आहे. आय हॅव नॉट बीन वर्किंग हिअर फॉर 2 years. मी इथे 2 वर्षापासून काम करत नाही आहे. आय विल हॅव बीन वर्किंग ऑन इट. मी ह्याच्यावर काम करत आहे. आणि आय एम नॉट हंग्री. मी भुकेला नाही आहे. समजतंय ना? आय वॉज नॉट टायर्ड म्हणजे मी थकलेलो नाही आहे. समजलं? यू शुड इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. तू तुझी हस्ताक्षर चांगलं करायला पाहिजे. आय कॅन जम्प. आय कॅन डान्स. मी उडी मारू शकतो. मी डान्स करू शकतो. ही वाक्य मंडळी खूप सोपी आहेत आणि त्याचा तुम्ही सराव करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया